नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण चिखली या शिवारात आलेलो आहे. अनिकेत भाऊराव सरनाईक यांच्या शेतात. अनिकेत भाऊराव सरनाईकच्याबद्दल जर सांगायचं झालं तर यांचे वडील आमचे मित्र भाऊरावजी सरनाईक जोपर्यंत शेती करायची ते आमच्यासोबत जुळलेले होते. हा तेव्हा शिक्षणात होता. MSc ॲग्री झालेला मुलगा आहे. MSc सॉईलमध्ये केली विशेष म्हणजे, आणि यावर्षी आपल्याला मनोज फर्टिलायझरला मातीवर काम करायचं. तर हा एक सॉईल सायन्स झालेला MSc ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलगा शेतीमध्ये आला आणि शेतीत काम करत असताना एकतर त्याने काही काळ न्यूट्रिशन कंपनीमध्ये काही जॉब केला आणि त्यानंतर शेतीमध्ये त्यांनी जे काय आहे नवीन नवीन पिकं घेण्याच्या माध्यमात आपलं योगदान दिलेलं आहे. याच्यात तो कापूससुद्धा उत्कृष्ट पद्धतीने घेतो, हळदसुद्धा त्याची खूप चांगली आहे आणि कांदासुद्धा चांगला आहे. तर आपण जाणून घेऊया त्यांची शेती पद्धती कशी आहे, काय आहे आणि मनोज फर्टिलायझरसोबत जुटून त्याला काय फायदे झाले, हे सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. अनिकेत भाऊ, आपला परिचय द्या. आणि नमस्कार, माझं नाव अनिकेत भाऊराव सरनाईक. मी राहणार चिखली, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथील शेतकरी आहे. मनोज भाऊसोबत माझे कमीत कमी 10 ते 12 वर्षापासून संबंध आहेत दुकानाच्या ह्याच्यातून. आणि तसंही मनोज भाऊची जी काही सल्ला असली शिक्षणापासून तर शेतीपर्यंत मनोज भाऊचा मोलाचा सल्लाच असतो. BSc ॲग्री केली मनोज भाऊचा सल्ला, त्यानंतर MSc ॲग्रीमध्ये सुद्धा मनोज भाऊची सल्ला घेऊनच गेली. आणि जेव्हा क्रॉप न्यूट्रिशन कंपनीमध्ये मला जायचं होतं तेव्हा मनोज भाऊचा सल्ला घेऊनच गेलो. आता तर शेतीच आहे, शेतीत पूर्ण मार्गदर्शन मनोज भाऊच्या सल्ल्याने आहे. वडील गेल्याच्या नंतर मनोज भाऊनी खूप साथ दिली, म्हणजे प्रत्येक गोष्ट असेल ही मनोज भाऊच्या सल्ल्यानेच केली. हे कर ते कर, या सगळ्या गोष्टीत मनोज भाऊनी खूप आधार दिला. त्यानंतर कांद्याचं पीक हे मनोज भाऊनी सल्ला दिली. थोडक्यात हे माहिती पाहिजे की या कांद्याला आपण आत्तापर्यंत काय काय केलं, कशा पद्धतीनं कांद्याचं नियोजन केलं. म्हणजे हे कांद्याचं जे काय पीक आहे बहरलेलं दिसते. हे बघा, आता कांदा जर पाहायचा झाला तर हे स्टंप पहा आणि हे सर्व जे काय हे कांद्याचं अनिकेत भाऊचं जे काय पीक आहे हे स्टंप जे आपण म्हणतो स्ट्रॉंग, आणि साऱ्या गोष्टी व्यवस्थित, सारं नियोजन, ड्रिपचं नियोजन आणि साऱ्या गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये आम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही बेसल डोजमध्ये काय दिलं आणि नंतर ड्रीपमधून काय काय दिलं, ह्या गोष्टीसुद्धा आम्हाला. बेसल डोसमध्ये आपण 10-26-26, 12-18-14 मिला कॉम्प्लेक्स, त्यानंतर ग्रिफन आणि लेक्सा, IPL बायोलॉजिकलचं ग्रिफन आणि लेक्सा, हे 2 बेसल डोसमध्ये घेतले होते 4 प्रोडक्ट. ओके. त्याचे 2 डोस केले होते आपण, कारण 1.5 एकर कांदा आहे आणि 2 एकराचा डोस आणला होता. ते 2 वेळेस तो डोस दिला. त्यानंतर ड्रीपमधून आपण 6-56-18 जे वरद कंपनीचं येते, त्याच्यानंतर विवा 2 लिटर आणि ट्रायकोडर्मा जे 2% मधलं आहे ते 2 लिटर सोडलेलं आहे. याला स्प्रेच्यावर 2 झाले, 2 फवारणीमध्ये 2 स्प्रे झालेले. या दुसऱ्या स्प्रेला सिलिकॉन घेतलं होतं. ओके ओके ओके. शेतकरी बांधवांनो, आपण पाहिलंच अनिकेत भाऊनं सर्व गोष्टी डिटेल सांगितल्या. आम्ही नेहमी सांगत असतो, शेतीला ज्ञानाची जोड आणि तंत्रज्ञानाची जोड असली आणि तुमची मेहनत जर असली तर शेती चांगली बहरत असते. पीक कधीही बेमान होत नाही, पीक कधीही आपल्यासोबत धोका देत नाही. हेच अनिकेत भाऊनं त्यांचं शिक्षण पण सांगितलं. BSc ॲग्री झाली, राहुरी युनिव्हर्सिटीमधनं त्यांनी MSc ॲग्री केली, काही दिवस न्यूट्रिशन कंपनीत जॉब केला. नंतर शेतीचा व्याप, सर्व शेती इरिगेटेड आहे, या शेतीचा व्याप पाहता ते शेतीत आले. शेतीत आल्यानंतर बऱ्यापैकी त्यांनी शेतीतसुद्धा आपलं कष्ट करून शेतीला डेव्हलप केलं. त्यामुळं मी नेहमी सांगतो की बाबा, शेतीला योग्य नियोजन आणि तुम्ही सोबतच मातीची काळजीसुद्धा घेतल्या गेली पाहिजे. भडीमार रासायनिक खताचा केल्यामुळे उत्पन्न वाढत नसते, हे एक लक्षात घेतलं पाहिजे. पूर्वी 1 किलो रासायनिक खत दिलं तर 13 किलो उत्पन्न मिळायचं ॲव्हरेज. आता 1 किलो रासायनिक खत दिल्यानंतर 3 किलो उत्पन्न मिळते. याचा अर्थ काय? आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे. सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर तुम्हाला सेंद्रिय खते रासायनिक खतासोबत दिल्या गेली पाहिजे, शेणखत वापरल्या गेलं पाहिजे, काडी कचरा खोदल्या गेला पाहिजे. हे सुद्धा मला सांगायचं. हे नेहमी ह्या गोष्टी हे करत असतात. आता असे पुंजाने जे राहतात हे निंदून आपल्या शेतातच जर टाकले तर हे कुजून जातात आणि याच्यापासून आपल्याला सेंद्रिय पदार्थ मिळत असतात. तर धन्यवाद मित्रांनो. आपण चिखली शिवारात अनिकेत भाऊकडनं काही जाणून घेतल्या गोष्टी, ह्या तुमच्या फायद्याच्या राहतील हे समजून. धन्यवाद. मनोज फर्टिलायझर्स, मनोज जाधव.